प्रोजेक्ट सायन्स मॉक एक्झिबिशन करता आणि त्याच्यानंतर ते केल्यावर तुम्ही तिथे डेस्क लावून बसायचं आहे ॲटलिस्ट फॉर हाफ डे, म्हणजे त्याची रिसेसमध्ये तुम्ही तिथे असले पाहिजे. तुम्हाला माहिती काढून जायचे की रिसेसमध्ये आधी तुम्ही गेले, सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि मग रिसेसपर्यंत थांबले, रिसेसमध्ये ॲटलिस्ट घेतले परत आले. तर तुम्ही इथे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करता बाहेरचे, तर तेव्हा कसं ते लोक करतात ते तुम्हाला त्याची कल्पना आयडिया आहे. सेकंड थर्ड इयरच्या मुलांना नक्कीच आहे. तर तुम्हाला ते डेस्क लावून बसायचं. तर हे दुसरं एक काम तुम्हाला करायचं आहे. तिसरं काम आपल्याला आहे की हे पूर्ण इव्हेंटला कॅप्चर करण्याकरता आपल्याला फोटोग्राफी करायची. तर आपले इव्हेंट्समध्ये पोस्टर कॉम्पिटिशन आहे, मॉडेल कॉम्पिटिशन 2 टाईपचे झाले आणि वर फनफेअर आहे. तर हे म्हणजे आपल्याला 4, 5, 6 मुलं हवेत, कमीत कमी 6-7 मुलं हवेत जे की वेगवेगळ्या व्हेन्यूवर असतील आणि ते फोटो काढतील. तर जे चांगले त्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, फोटोग्राफी पण असे की फक्त क्लिक करायचे, पण एक प्रकारचा तो कल त्याच्याकडे असतो, तर तो क्लिक करतो, ते फोटो चांगलेच येतात. त्याच्यामध्ये तो आकल कळायला पाहिजे कुठून घ्यायचे काय, थोडा इंटरेस्ट असला की आपण ते काम करतो. तर असे काही मुलांची नावं आता आम्हाला द्या, 6-7 मुलांची नावं द्या जे की फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड आहे आणि त्यांनी फोटो कॅप्चर करतील. तर पोस्टरच्या तिथे एक मुलगा तिथे राहिले, असं नाही आहे की तुम्हाला दिवसभर फोटो काढायचे, थोड्या वेळा करता. सपोज जजेस येतील तेव्हा काढले, इनॉग्रेशन होते तेव्हा काढले, क्लोजिंग होतं तेव्हा काढले, मधून थोडेफार काढले, असे फोटो तुम्हाला काढायचे. कॅमेरा तुमच्याकडे कॅमेरा किंवा मोबाईल चांगला असायला पाहिजे. तर हे नावं आता त्यातलं हे बिल्डिंग झाल्यानंतर आणि दुसरं नावं द्यायचे की तुम्हाला बाहेर जायला कोण कोण मुलं रेडी आहे, तर ते द्यायचे. फक्त एका कॉलेजला व्हिजिट करायचे. म्हणजे आपण आता 10 कॉलेजेसचे नावं ठरवले, त्याच्यामध्ये काय आहे की एक तर JSPM